नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे नागपुरातून. तिथे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील पारशिवनी, रामटेक, सावनेर तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलंय. गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. यात संत्रा, मोसंबी, गहू आणि हरभरा पिकांना तडाखा बसलाय गारपिटीचा. जवळपास 90 ते 95% गहू, हरभरा, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. हवामान पुन्हा एकदा बदलून अनेक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. आणि जी काही या हंगामातली पिकं आहेत त्यांना मात्र मोठा फटका बसतोय, कारण अचानक आलेला पाऊस आणि झालेली गारपीट त्यामुळे विदर्भातील काही पिकांना याचा फटका बसलाय. नागपूरमध्ये झालेली ही गारपीट आणि पाऊस त्यामुळे शेतात पूर्णपणे चिखल आहे. जिल्ह्यातील पारशिवनी, रामटेक, सावनेर या तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आणि गारपिटीनं झोडपून काढलं आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये पिकं जी आहेत ती संत्रा, मोसंबी, गहू आणि हरभरा ही या सीझनची जी पिकं आहेत, या हंगामातली पिकं, त्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. आणि शेतामध्ये जिकडे तिकडे पावसाचं पाणी, चिखल आणि गारा पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अवकाळी आलेल्या या पावसानं पुन्हा एकदा एक संकट शेतकऱ्यांवरती कोसळलंय, ज्यामुळे 90 ते 95% गहू, हरभरा, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान या सगळ्या नुकसानीनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवरती टीका केली आहे. गारपीट आणि अवकाळीमुळे सुमारे 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे बिल्डर्स, पब, बारवाले आणि दारूवाले बिल्डर, पब, बारवाले, दारूवाले यांना ज्या तडफेनं मदत वाटली तशीच सरसकट मदत आता शेतकऱ्यांना सुद्धा करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांचं ट्विट आपण पाहूयात. त्यांनी काय म्हटलंय आपल्या ट्विटमध्ये. गारपिटीमुळे शेतकऱ्यांवरती संकट कोसळलंय, मात्र अशीच मदत शेतकऱ्यांना सुद्धा करा. बिल्डरांना प्रीमियममध्ये 11,000 कोटींच्या सुटीची खैरात वाटली. बार, पब आणि रेस्टॉरंटला लायसन्स फी मध्ये कोट्यवधींची सवलत दिली. विदेशी दारूला करामध्ये 50% सूट दिली आणि वायनरींना सवलतींची खिरापत वाटली. तेव्हा कुठे नुकसानीचे पंचनामे केलेले होते, असा सवाल सरकारला विचारलाय आशिष शेलार यांनी ट्विटमधून. मग आता शेतकऱ्यांचे कसले पंचनामे करतायत, असं खरमरीत ट्विट आशिष शेलार यांचं. सुमारे 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं अतोनात नुकसान झालंय. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय आणि यावरून सरकारवरती त्यांनी हल्ला केलाय एक ट्विट करून. नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपूर आणि आसपासच्या कोणकोणत्या भागामध्ये अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा हा फटका बसलाय? कोणत्या पिकांचं नुकसान झालंय? शेतकऱ्यांची आत्ता अवस्था काय आहे? श्वेता, मी सध्या पारशिवनी तालुक्यातील खंडाळा या गावामध्ये आणि या गावात जर काही शेतातलं तुम्ही दृश्य बघितलं निश्चित अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे हे गव्हाचं पीक आहे, पण तुम्ही जर काही दृश्यामध्ये बघितलं तर असं वाटतं की या गव्हाची कापणी तर केली नाही ना शेतकऱ्यांनी, असं हे दृश्य आहे. म्हणजे त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये गारपिटीने तडाखा दिलेला आहे. गहू असो, हरभरा असो, धनिया असो, पालेभाज्या असो, या सर्वांचं नुकसान झालं. म्हणजे या गव्हाच्या पिकामधनं आपण चालताना जर का बघितलं तर एकही झाड असं जिवंत राहील असं वाटत नाही. एकही झाडावर उंबई शिल्लक राहिली नाही अशी परिस्थिती आहे. हे सगळं या शेतातलं गव्हाच्या पिकाचं हे दृश्य आहे. हिरवागार गहू आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या या गव्हाकडनं, मात्र जे नुकसान आपल्या डोळ्यात देखत आपल्याला पाहायला मिळतं ते निश्चित अत्यंत धक्कादायक आणि भयानक आहे. इतक्याच नाही तर ह्या बाजूला बघा, हा कोथिंबीरचा प्लॉट आहे. म्हणजे कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये जर का तुम्ही हे बघितलं तर एकंदरीतच ह्या कोथिंबीर कशा प्रकारे काल गारपिटीमुळे असा खाली जमीनदोस्त झालेला आहे. तुम्ही कल्पना करू शकता की एक पान देखील कोथिंबीर त्या पिकाला शिल्लक राहिलं नाही, असं भयान दृश्य या संपूर्ण शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याच्या पुढे हा हरभऱ्याचा प्लॉट आहे. म्हणजे हरभऱ्याच्या प्लॉटचं तर चित्र आपण बघितलं तर या झाडाला जे काही हरभरा लागला होता तो सर्व गळून पडलेला आहे आणि जमीनदोस्त संपूर्ण पीक झालेलं आहे. म्हणजे कोणतंही, आताच थोड्या वेळाआधी इथले जे SDO मॅडम होत्या त्यांनी या संपूर्ण भागाची पाहणी केली. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे. तुम्ही जर का पुढे हे कपाशीचं शेत बघितलं, बघा कपाशीचं शेत आहे, तुरीचं शेत आहे, त्या शेतामधली देखील परिस्थिती हीच आहे.
म्हणजे एकंदरीतच जवळपास शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे। या दृश्यामधून तुम्ही बघू शकता कपाशीचा जर का आता सध्याचा भाव बघितला तर प्रति क्विंटल 10,000 रुपयाच्या दरामध्ये आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा कपाशीला इतका उच्चांक भाव मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती की कपाशीच्या पिकामधनं तरी त्याचं नुकसान भरून काढलं जाईल। मात्र गारपिटीमुळे आपण बघू शकतो की हा पूर्ण कपास लोंबलेला आहे। आता व्यापारी हा कपास खरेदी करणार नाही। तुरीचं देखील याच प्रकारचं हे दृश्य आहे। तुम्ही या संपूर्ण शेतामध्ये बघा जमिनीवर पूर्ण कपाशी पडलेली आहे। हे दृश्य स्पष्ट करतं सांगतं की शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालेलं आहे। हे सर्व शेतामध्ये हरभरा असो, धनिया असो किंवा गहू असो, तूर असो, या सर्व पिकांचं प्रचंड नुकसान या भागामध्ये झालेलं आहे। आणि या भागातले शेतकरी आहे ज्यांनी या संपूर्ण पिकासाठी जे पैसा इन्व्हेस्ट केलेला होता तो त्यांचा पूर्ण पैशाचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघा ह्या दूरवर संपूर्ण परिसरामध्ये जर का बघितलं तर अशाच प्रकारे 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण भागामध्ये जे शेतकरी आहे त्यांची अशी मागणी आहे की या नुकसान भरपाईचे लवकरात लवकर पंचनामे व्हावे आणि लवकरात लवकर त्यांना मदत दिली जावी। आपण बघू शकतो की हे जे दृश्य आहे निश्चित अत्यंत धक्कादायक आहे। त्यावरनं कल्पना येईल तुम्हाला की किती मोठं शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे। आणि पारशिवनी असेल, सावनेर असेल, रामटेर असेल, या सर्व तालुक्यामध्ये हे नुकसान झालं। शेतकरी आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया। ही सगळी दृश्य आणि शेतीची झालेली अवस्था ती बरोबरच आहे। मात्र जी मला एक सांगा कशा प्रकारचं नुकसान झालं तुमचं? सर म्हणजे माझं नुकसान चण्याचं आणि कपाशी म्हणजे अजून मेन गोष्ट जनावर चारा काही नाही राहिला आमच्यापाशी। अच्छा, तुम्ही सांगा नुकसान भरपाईचं काय झालं? नमस्कार, मी दीपक भोयर या करंबाड जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे। काल दुपारी अचानक 2 वाजताच्या दरम्यान जोरदार वादळ वारा आणि ढगाचा एवढा खच या शेतशिवारात पडला। जवळपास 8 ते 10 गावं पारडी, खंडाळा, करंभाड, दहेगाव, इटगाव, दिगलवाडी, भागेमारी आणि त्यानंतरही सर्व गावं सर्व गाराच्या खचाने भरून गेले होते। शेतात आत्ताच आपण पाहत आहात की ते गहू, तूर आहे, चना आहे। यावेळेस सगळ्यात जास्त कापसाला इतिहासात न मिळालेला भाव 10,000 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता। शेतकऱ्याच्या खूप आशा होत्या, पण अगोदर ढगाळ वातावरणाने बोंडळीने मारलं आणि आता या गारपिटीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे। किती नुकसान झालं म्हणजे 100% नुकसान झालं असं सुद्धा अधिकारी सांगतात? नाही, पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। पूर्ण गावाच्या गावं अशा परिस्थितीत आहे की वर्षभर जगायचं काय, खायचं काय, कर्ज घेतलं ते फेडायचं काय आणि पुन्हा विद्युत बिल कसं भरायचं, ह्या सगळ्या गोष्टींनी लोक त्रस्त झालेले आहे। आणि लोकांना 2 टाईमचं जेवण अन्न जर मिळणार नाही, शासनाने अन्नाचे पॅकेटपासून, अन्नापासून, धान्यापासून आणि सगळ्यांना मदत करावी सर्वपरीने ही विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांना। आणि तुमच्या शेतात काय होतं? माझ्या शेतामध्ये कपाशी, तूर आणि गहू पण होता आणि हरभरा पण होता। आजपर्यंत कधी असं एवढं मोठं वादळ आणि गारपीट कधीच बघितली नाही। एवढं मोठं नुकसान झालं सर काही विचाराची हे नाही, कारण का 100% तर नुकसान पूर्ण झालंच। तरी पण आता सावरणार पूर्व आमचं जे पीक होतं 4-5 लाख रुपये आम्हाला येईल बुवा, आता पुढं आम्ही काय करावं हे आमच्या शेतकऱ्यामागे मोठी दयनीय व्यवस्था म्हणजे अवस्था येऊन गेली आहे। हो, आम्ही इकडनं तिकडनं कुठून पैसे काढून आम्ही आपल्या शेतातलं कारभार भागवत होतो, पण आता पुढची व्यवस्था काय करावं काही समजून नाही राहिलं। अच्छा, गारपिटीमुळे जे जनावर होते त्या जनावरांचा देखील मग त्यांना खूप जास्त ह्या गारपिटीचा त्रास झालेला आहे। काय झालं काल नेमकं तुमच्या शेतामध्ये? मी शेतामध्ये होतो, बैल बाहेर होते, मला सोडता काही आले नाही। त्याच्यानंतर गारपिटीने रक्तसुद्धा निघले, बैलाचे रक्त निघून बाहेर वाहायला लागले। गारपीट गेल्याच्या नंतर मी घरी नेले। अच्छा, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता किती मोठं नुकसान होतं। आणखी काही शेतकरी तुमच्या शेतात काय नुकसान झालं? माझं तुरीचं नुकसान झालेलं आहे आणि आयुष्यात 60 वर्षाचं वय झालं माझं, पण आजपर्यंत अशी गार कधी बघितली नाही। काय चित्र आहे तुमच्या शेतामध्ये? एकदम तूर पूर्ण हे झाली आहे, सोयाबीन पेरली, सोयाबीनही गेली आणि गहू, चना हे पण गेलेलं आहे। त्या संपूर्ण परिसरात असंच चित्र आहे सगळीकडे? पूर्ण इटगाव, खंडाळा, पारडी हे 3-4 गावं जे आहेत हे परिपूर्ण एकदम 100% नुकसान झालेलं आहे।
आता आपण परत एकदा या पिकांचं दृश्य दाखवूया. म्हणजे निश्चित अत्यंत बोलकं असं हे दृश्य आहे. हे बघा, म्हणजे हा गहू होता शेतामध्ये. हा गहू बघा, म्हणजे एखाद्या शेतामध्ये जेव्हा गहू कापतो तेव्हा अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मात्र गारपिटीमुळे पूर्ण गहू तुटून गेला मधातनं आणि जसं काही या शेतामध्ये गव्हाची कापणी झाली असं वाटतं. हा बघा, हा कोथिंबीरचा प्लॉट आहे. म्हणजे हा पूर्ण कोथिंबीर ही बघा, ही पूर्ण जमिनींदोस्त झालेली आहे. ही कोथिंबीर आहे. मध्ये ज्या कोथिंबीरला बाजारपेठेमध्ये चांगला भाव होता, शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या कोथिंबीरपासून त्यांना 2 पैसे मिळेल. पण तुम्ही जर का लांबवर ह्या संपूर्ण शेतामध्ये बघितलं तर एक पान कोथिंबीरचं झाडाला दिसत नाही. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि 100% नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकारने आज पंचनाम्याला सुरुवात केली आहे. मात्र नेहमीसारखे कागदी घोडे जर नाचवले आणि पंचनामे करून जर का सरकार या संपूर्ण नुकसान भरपाईला विसरले तर निश्चितच शेतकऱ्यांनी पुढचं जीवन कसं जगायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महत्त्वाचा विषय यांनी हा देखील मागितला की असं नुकसान झालं असताना देखील वीज बिलवाले किंवा वीज विभागाचे कर्मचारी मीटर तोडणीला येतात. त्यामुळे त्याकडनं देखील सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या आहे, पण नुकसान जर बघितलं तर निश्चित अत्यंत धक्कादायक आहे. तुषार, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, दृश्यांसाठी आणि संवादासाठी. तर शेतकरी पुन्हा एकदा